नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आत्ताच 9 जुलैला जी घटना झाली आपल्या अक्षताताई म्हात्रे यांच्याबरोबर, जो पाशवी अत्याचार झाला, त्यातून त्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. हे जे घडलं ते ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ असणाऱ्या शिळफाटा येथील घनदाट अरण्यात वसलेल्या गणपती मंदिरामध्ये. आपण सर्वजण सर्व कामाचा श्री गणेश आपण गणपतीच्या नावानेच करतो आणि अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती, परंतु त्या ठिकाणी काही नराधामांनी हा प्रकार केला. ते आपल्या महाराष्ट्रातले नसून बाहेरचेच आहेत. तर हेच ते गणपती मंदिर घोळ गणपती नावाने प्रसिद्ध आहे. शिळफाट्यावरती एकदम घनदाट अरण्यात वसलेला आहे आणि या आपल्या 30 वर्षाच्या अक्षताताई म्हात्रे यांच्यावरती हा प्रकार झालेला आहे. थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे काय आणि कशा पद्धतीने हे झालं. त्यांच्या बहीण कोमलताई आगसकर यांनी सांगितलं की गेली 6 वर्ष माझ्या बहिणीचा त्या ठिकाणी नवरा कुणाल म्हात्रे, आई त्यांची सासूबाई मंदा म्हात्रे आणि जयमाला कडू त्यांच्या नणंद आणि सासरे यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी व्हायची व त्यांचा छळ होत होता. हा सगळा प्रकार घडत असताना शुक्रवारी रात्री म्हणजे 9 जुलैच्या अगोदर शुक्रवारी रात्री असं काय घडलं की त्यांना सकाळी तिथून घर सोडावं लागलं. त्यांना 3 वर्षाचा मुलगा पण आहे. त्या मुलाला या नराधमांनी पोरकं केलेलं आहे. त्यांना परमेश्वर फाशीची शिक्षा देऊ अशी तर आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. ज्यावेळी ते या घोळ गणपतीच्या ठिकाणी टेन्शन मध्ये असताना आपलं मन शांत करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी गणपतीच्या मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं. त्या ठिकाणी गोशालाही होती आणि मन शांत करण्यासाठी ते आपल्या एक चित्ताने तिथे बसून राहिल्या. त्याच वेळी जे 3 आरोपी होते तिथं, हे फक्त पोट भरायला इथं आलेले आहेत. हे काही खरे भक्त नाहीयेत. त्यांच्यातून जे दुसरे बालक महाराज म्हणून होते ते 16 वर्षापासून तिथे आहेत. ते गावी गेले होते युपीला. पण हे जे 3 आहेत, जे त्याच्यामध्ये प्रामुख्याने राजस्थानचा श्याम सुंदर शर्मा, त्यानंतर युपीचा संतोष मिश्रा आणि राजकुमार पांडे, तिन्ही आरोपी आहेत. त्यातील श्याम सुंदर हा 62 वर्षाचा असून संतोष मिश्रा हा 45 वर्षाचा व 54 वर्षाचा राजकुमार पांडे, या तिघांनी त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी त्यांना जेवण वगैरे, दुपारचं जेवण वगैरे दिलं आणि एक चांगल्या सद्भावनेने त्यांना विश्वासात घेतलं. परंतु त्यांना माहित नव्हतं, अक्षताताईंना माहिती नव्हतं की पुढे जाऊन असा काही आपल्या बरोबर प्रकार होईल. आणि त्या टेन्शन मध्येच त्या ठिकाणी 4-5 वाजेपर्यंत बसल्यानंतर यातील एका आरोपीने त्यांना चहा दिला व त्या चहामध्ये त्यांनी भांगाच्या गोळ्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना चहा घेतल्यानंतर बेशुद्ध झाल्या व या 3 नराधमांनी, जे या श्री गणेशाच्या मंदिरात वास्तव्यास होते, आपलं पोट भरण्यासाठी युपी वरून राजस्थानवरून आले होते. आपला कुठलाही याच्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नव्हता. महाराष्ट्रीयन माणूस असता ते या छत्रपतींच्या भूमीमध्ये असं कृत्य करण्याचं त्यांनी कधीही काम केलं नसतं. म्हणून अशा लोकांना, अशा हरामखोर लोकांना या ठिकाणी त्यांचं चारित्र्य तपासूनच या ठिकाणी मंदिरात ठेवलं पाहिजे किंवा ठेवलं सुद्धा नाही पाहिजे. त्या ठिकाणी पवित्र गोशाला सुद्धा होती. यांनी रात्रभर त्याच्यावरती पाशवी अत्याचार करून ज्यावेळी सकाळी त्यांना लक्षात आलं की असा असा प्रकार घडलेला आहे, त्यांनी आरडाओरडा सुरू केला. या तिन्ही नराधमांनी त्यांना खूप मारलं व त्या प्रतिकार करत असताना त्यांचं डोकं सुद्धा त्यांनी जमिनीवर आपटलं. त्या ठिकाणी जवळच असणाऱ्या खोल दरीत त्यांना फेकून दिलं. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांनो, या सर्व गोष्टीला कारणीभूत याला आपण कोण धरणार? पण परमेश्वराच्या दारात ज्यांनी हे काही कृत्य केलंय त्यांना या ठिकाणी परमेश्वर कुठलीही माफी देणार नाही व त्यांना फाशीची शिक्षा होईल. आज त्यांची आई, त्यांची बहीण व त्यांचे वडील यांचं म्हणणं आहे की
आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. आम्ही त्यांचं लोकेशन चेक करायला सांगितलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की जुना फोन असल्यामुळं लोकेशन पण चेक करता येणार नाही. तासोन तास बसून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांचा काही उपयोग झालेला नाहीये. व त्याचबरोबर त्यांनी सासरच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी तेवढंच जबाबदार धरलेलं आहे की त्यांचं जे टॉर्चर होतं, गेली 5-6 वर्षापासून त्यांना ते टॉर्चर करत होते, म्हणून त्यांना ते नाईलाजाने आपल्या लहान 3 वर्षाच्या मुलाला सोडून या ठिकाणी घराच्या बाहेर जावं लागलं. या ठिकाणी हेच ते 3 आरोपी पांडे मिश्रा आणि श्याम सुंदर शर्मा यांना पोलिसांनी या ठिकाणी अटकही केलेली आहे आणि जास्तीत जास्त त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी या ठिकाणी पोलिसांचे सुद्धा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. हेच ते बालक बालक महाराज त्या ठिकाणी युपीला त्यांच्या गावी गेलेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ती लोक एकच दिवशी आली होती, पण तसं काही नव्हतं मित्रांनो. ती लोक बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी वास्तव्यास होती. बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी वास्तव्यात होती, परंतु त्यांना सांगितलं गेलं की एकच दिवस आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याच दिवशी निघून गेले. हा व्हिडिओ इतका या ठिकाणी व्हायरल करा की प्रत्येकाने अक्षताताईला न्याय मिळावा म्हणून हा व्हिडिओ फक्त फॉरवर्ड करा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.